हॅलो. आज आलो आहे दवाखान्यामध्ये. सकाळपासून काय तुम्हाला व्हिडिओ आय थिंक सकाळी एक व्हिडिओ तुम्हाला पोस्ट केला आहे देवदर्शनाचा. हॉस्पिटलमध्ये आलो आहे दुपारी 2 वाजता आणि ब्लड घेतलं त्यांनी अर्जंट. माझं BP थोडा वाढलेला होता त्यामुळे ब्लड घेतलं आणि ॲडमिशन केलं. फायनली मी ॲडमिट झाली आहे. तर मी तुम्हाला बोलले होते की मी तुम्हाला नक्की व्हिडिओ टाकेल असं बोलले होते. हॉस्पिटलमध्ये आले तर ॲडमिशन झालं, फाईल वगैरे तयार केली, ब्लड घेतलं. आता ब्लड सॅम्पल घेतला तर रिपोर्ट येईपर्यंत मग आम्ही गडबडीमध्ये आलो. तर मी मग हे नव्हतं आणलं, एक ब्लँकेट नव्हतं आणलं, तर मग अर्जंट एक ब्लँकेट आणलं. बघू शकता हॉस्पिटल बाहेरनं खूप छान आहे. सुविधा, सोय, स्वच्छता सगळं जे मेन महत्त्वाचं आहे. छान आहे खूप. तर आमची रूम क्लिनिंग चालू आहे. एक डिस्चार्ज झाले पेशंट. तर मग मी एक ब्लँकेट घेतलं माझ्यासाठी, कारण आम्ही गडबडीत आलो आणि त्यांनी ते बोलले आमचं ब्लँकेट आहे, पण ते मला नको होतं. त्यामुळे मग मी अर्जंटमध्ये एक ब्लँकेट घेतलं आणि ॲडमिशनची फाईल झाली आहे. नितीनच्या माझ्या सह्या घेतल्या. नितीन माझ्यासोबत आहे, मुलं घरी आहे आणि फाईल पूर्ण तयार केली. पूर्ण हिस्ट्री सगळी चेक केली आणि ब्लड शुगर वगैरे सगळं चेक करून फायनली ॲडमिशन त्यांनी तयार केलं. माझी सही घेतली, नितीनची सही घेतली आणि फायनली मला रूममध्ये शिफ्ट केलं. तर ही आहे आमची रूम, आमची म्हणजे पेशंटची रूम. आणि हॉस्पिटल बघू शकता. हा जनरल वॉर्ड आहे. तर मी नाही जनरल वॉर्डमध्ये, इकडे स्पेशल रूम आहे समोर. तर इकडे रूम घेतला आणि नितीन बघा ब्लँकेट वगैरे मला सगळं टाकून देत होते आणि आहेत माझ्यासोबत. ते काही टेन्शन नाही आहे मला. ते सोबत असल्यावर मला सगळं जग सोबत असल्यासारखं वाटतं. तुम्ही तर आहेतच. आणि अशा प्रकारे बघू शकता क्लीननेस, स्वच्छता खूप आहे, जबरदस्त. मग ते त्याचेच पैसे घेतात. ते स्वच्छता खूप आहे, छान आहे सगळं. AC आहे, पण आता काय आपण थंडीचं AC वापरणार नाही, त्यामुळे त्यांनी सगळं आम्हाला क्लीन करून दिलं होतं. फॅन वगैरे चालू होता आणि ब्लड घेतलं. आता त्या आल्या ते ECGसाठी. तर चला मग ECG करून घेते.